दिवंगत प्रभाकर दटके स्मृती क्रिकेट स्पर्धेला नागपुरात सुरुवात झाली आहे. शहरातील यशवंत स्टेडियमवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत. अंतिम सामना 8 डिसेंबर रोजी होणार आहे. कैलासवासी प्रभाकर दटके स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला यशवंत स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. शहरातील तरुणांना त्यांच्या क्रीडा कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं मध्य नागपूरचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 6 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. ही एक खुली स्पर्धा आहे ज्यामध्ये T20 सामने खेळवले जातील. यावेळी 16 संघ या स्पर्धेत सहभागी होत असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामने 13 दिवस चालणार असून अंतिम सामना 8 डिसेंबरला होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांची क्रिकेटकडे आवड तर वाढेलच, पण त्यांच्या क्रीडा क्षमतेलाही नवं व्यासपीठ मिळेल. विजेत्या संघांना रोख पारितोषिकं आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. प्रभाकर दटके स्मृती चषक हा दरवर्षीप्रमाणे आम्ही घेत असतो. यामध्ये ओपन टुर्नामेंट असतं 2020. VC तर्फे बऱ्याचशा स्पर्धा राबवण्यात येतात, पण काही खेळाडूंना त्याच्यात वाव मिळत नसल्यामुळे आमचा उद्देश आहे की त्या संस्थेलासुद्धा मदत हवी. ज्या खेळाडूंना त्याच्यामध्ये खेळताना वाव मिळत नाही त्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवायला इथे, कामगिरी दाखवायला इथे संधी मिळते. आणि माननीय प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे टुर्नामेंट घेत असतो दरवर्षी. आणि बहुसंख्य खेळाडूंना आता जवळपास मला वाटतं 16 टीम आहेत. 4 ग्रुप करून आम्ही हे करतो आहे त्याच्यामध्ये. तर प्रत्येक टीमला 3 लीग मॅचेस असं खेळायला मिळतात आणि संधी मिळते, समान संधी सगळ्या खेळाडूंना. आणि 8 तारखेला आपली इथे अंतिम सामना खेळण्यात येईल. पहिलं बक्षीस ट्रॉफी आणि 31,000 रुपये रोख प्राईज असतं आणि सेकंड प्राईज फक्त रोख प्राईज 21,000 रुपये.